1811. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव तालुक्यातल्या बेंबळी गावामध्ये आलेलो आहोत. या बेंबळी गावामध्ये ब्रह्म विष्णू महेश अशी त्रिमूर्ती असणारं महादेवाचं एक मंदिर आहे. मंदिराच्या समोरच एक बारव आहे आणि या मंदिराचं महत्त्व महात्म्य नेमकं काय आहे आणि कधीपासूनचं हे मंदिर आहे हे आपण गावकऱ्यांना विचारणार आहेत. आपल्यासोबत गावकरी आहेत, पुजारी आहेत. कोण आहे पुजारी? पुजारी पण गावकरी आहेत. आपण गावकऱ्यांना विचारूया कशा पद्धतीचं मंदिर आहे, कधीचं आहे. साहेब, तुमचं नाव काय? मोहन कुंभार. मोहन कुंभार. कधीपासून तुमच्या बापदादापासून सांगत? जसं आम्हाला कळतंय तसं तर हे मंदिर इथंच आहे. सांगतात का? आमचे वडील सुद्धा सांगत होते लई दिवसापासून. या मंदिराचं काय महात्म्य वगैरे काय सांगता येईल तुम्हाला? महात्म्य म्हणजे असं आहे की ब्रह्म विष्णू आणि महेश अशा मूर्त्या महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही त्या अशा हे माडपंथी मंदिरात. हे बेंबळी गाव हे असं ठिकाण आहे की ह्याच गावात आहे फक्त. आणि तुमच्या बेंबळी गावामध्ये मुस्लिम समाज तर जास्त आहे? भरपूर आहे ना. आमच्या गल्लीत आहे. मग हिंदू मुस्लिम एकोप्यानं राहतात. एकोप्यानं राहतात. मंदिराचे हे जी सगळी निगा राखण्याचं काम करताय ते कोण करतात? गाववाले. पण म्हणावी अशी काही सुधारणा दिसत नाही का? इकडे दुर्लक्ष आहे का? मंदिर असल्यामुळे त्याला काय असू दे ना, पण गावातली जी श्रद्धास्थान आहे, श्रद्धाळूजी आता तरी भरपूर काय का बरोबर आहे आपलं म्हणणं. श्रद्धाळूजी माणसं ग्रामीण भाग असले त्या श्रद्धाळू माणसांचे मतदान इथले गावकर्ते मग ते सरपंच उपसरपंच घेतात, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य घेतात. पण या गावाची हिंदूची एक ठेवण आहे आणि पुरातन काळाचं मंदिर आहे. याची प्रगती व्हावी आणि चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट व्हावं, ही जी इतिहास आहे जुना तो जिवंत इतिहास राहिला पाहिजेत. याच्यासाठी काय मागण्या वगैरे केल्यात का? मागण्या आपण केलेल्या आहेत, पण आपल्या गावात अनेक मंदिर आहेत, महादेवाची 4-5 मंदिर आहेत. असू द्या की. तिकडे बी काय ते डेव्हलपमेंट करण्यामध्ये हे जे जुनं मंदिर आहे, माझ्या हिशोबाने हे 1101 मधलं जुनं मंदिर आहे असं आमच्या पूर्वज सांगतात बरं का. कुणाकाचं असं हेमडपंथी ह्याच्यामध्ये तिथं लिहिलेलं बी आहे, जवळपास मोडी लिपी आहे. आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी 1101 मधलं असं त्यांनी सांगितलेलं. हे बारव आहे का? हे बारव दाखव. कधी त्याच वेळेसची? त्याच वेळेसची. अरे ह्या बारवला जर समजा चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट केलं बरं का, आणि ह्याच्यावर तुळजापूरमध्ये अशाच विहिरीवर एकदम चांगल्या पद्धतीनं विहीर बांधली गेली. त्याच्यावर 1 कोटी 1.5 कोटी रुपये खर्च केला राणादादांनी आणि अत्यंत विहीर चांगल्या पद्धतीनं केली. मग हे महादेवाच्या मंदिराच्या पुढची जर ही बारव चांगल्या पद्धतीनं जर बनवली गेली तर इथलं जे पाणी आहे ना ते महादेवाचा प्रसाद तीर्थ म्हणून घेऊन जातील लोक. साहेब, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, 1972च्या दुष्काळामध्ये ह्या बारवनं अख्ख्या गावाला नाही, आसपासच्या 10 खेड्याला इथूनच पाणी भरून पाणी नेलेलं. 72च्या दुष्काळामध्ये कुठंच पाणी नव्हतं, ह्या बारवमध्ये पाणी होतं. तुम्हाला काय म्हणायचं सांगा बरं? विटा सध्या त्या काळातल्या जायत्या तेरवून आणलेली विटा आहे म्हणते ते. कुठे आहे ती एरवून आलेली? ही वीट सगळी पाण्यावर वीट पोहती. पाण्यावर वीट पोहती. ही म्हणजे ह्या बारवेची जी भिंत बांधलेली त्या विठ्याची पार तिथं वर होती. गोरोबा काकाने बनवलेली विठ आहे. काकाने बनवलेली विटा म्हणते. असू शकते, पण म्हणते आमचे पूर्वज असं म्हणते. आमचे पूर्वज असं म्हणते काकाने बनवलेली वीट पाण्यावर तरंगते. आणि तिथं गोरोबा काकाच्या मंदिरात सुद्धा एक पाण्यावर तरंगणारी वीट आहे मंदिरामध्ये. बर, ही बारवेचा इतिहास तुमच्या गावकर्त्याला, गावाच्या सरपंचाला खडतर प्रवासच्या वतीनं विनंती आहे की याचं चांगल्या जीर्णोद्धार करावं, या विहिरीचा विकास व्हावा. ही जर विहीर चांगल्या पद्धतीची बनली गेली तर गावाला सुद्धा एक तीर्थ स्वरूपाचं पाणी चांगल्या पद्धतीने मिळू शकते. आपण मध्ये या. पावसाचं घाण पाणी येते सगळं. नाही, म्हणूनच ही विहीर बनवणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी इकडे दाखव. या ठिकाणी आपण फक्त पादत्राणे काढूया आणि मग पुढं जाऊया. हे बघा म्हणजे तिथं वर लिहिलेलं आहे. हे काय? ही डिकमल आहे देवाची. ही डिकमल ही त्याच काळातली? थांबा अगोदर हे मोडी लिपीत अंतलेश्वर मंदिर आहे ना बेंबळी. एक मिनिट, मी जसं विचारेन ते सांगा. ही जी शेती आहे, शेती
या शेत मालकानं ही जागा त्या काळी दिली का कसं आहे काय बरं काहीच माहित ते काहीच माहित नाही ते त्यांना बी माहित नाही ही सार्वजनिक मंदिर आहे ना हा, सार्वजनिक चला हे हे काय मूर्ती आहेत. हे नागे नागाची मंदिरातल्या मूर्ती बंगल्याच्या मूर्त्या बाहेर आणून ठेवल्या. बर बर बर. आणि ह्याचं लिखाण काम वरी झालेलं आहे अरे बापरे तू वरी टपात मंदिर आपण मंदिरात जाऊया चला या या हे बघा अरे बापरे हे बघा पुरातन काळाचं हेमाडपंथी मंदिर साहेब एसी पेक्षा थंड आहे वा 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 आणि इथं 4च खंब आहेत है ना 4 स्तंभावर हे मंदिर ही वरच दाखवा सगळं वा वा हे असंच एक मंदिर टाकेला आहे टाका मासुर्डी पण तिथं ब्रह्म विष्णू महेश नाहीत बर इथं ब्रह्म विष्णू आहे तिथं विष्णूची वा 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 पूजन कुठंच म्हणजे मूर्ती नाही त्यांची होय हे महादेवाचं पिंड हे कोणाची मूर्ती आहे ही विष्णूची मूर्ती या मंदिरामध्ये ब्रह्म विष्णू महेश इथं 2 पिंडे आहेत ना 3 पिंडे आहेत कसं म्हणजे ब्रह्माची विष्णूची आणि महेश यांची ती त्याच काळातली पिंड आहे का त्याच काळातली बघा इथं हे एक ब्रह्म विष्णू महेश अशा 3 देवाच्या या पिंडी आहेत हे बाळा दाखव बरं इकडे दाखव हे बघा कसं आहे एका दगडापासून बनवलेलं आश्चर्य वाटण्यासारखंच आहे लोक म्हणतात देव नाही आता देव आहे का नाही हा संशोधनाचा विषय आहे पण हे जे पुरावे आहेत ना हे पुरावे देव असल्याचंच चित्र आहे आणि देव कशात आहे मग एका शळ्या राख्या माणसानं सांगितलं की हवा दिसत नाही पण हवेशिवाय माणूस जगत नाही म्हणजे हवा दिसत नाही पण ती जगवल्याशिवाय आपल्याला राहत नाही तसा देव दिसत नाही हे इतिहासातून आपल्याला दिसतंय म्हणजे देव होताच हे निश्चित होत आहे हे महादेवाचं मंदिर आहे हे नंदी आहे बघा हे नंदी बघा नंदीला सुद्धा इबीत आहे या नंदीचं काय सांगता येईल का तुम्हाला मला प्रत्येक ठिकाणी इकडे या जरा या नंदीला महादेवाच्या मंदिराकडेच मुंडी करून नंदी बसलाय असं मला बरेच वेळेस माझे वडील सांगायचे की नंदी हा शक्तिशाली होता आणि शक्तिशाली असल्यामुळे महादेवाचं त्याचं थोडंसं भांडण झालं कारण महादेवाला वाहून घेऊन जाण्याचं वाहन नंदी आहे आणि भांडण झाल्यानंतर मारामारी झाली यांची आणि ती शक्तिशाली असल्यामुळे महादेवाला मारायला चालू केल्यानं महादेव पळून गेले आणि मंदिरात जाऊन बसले आणि हे जे आहे महादेव हे मंदिर का नंदी की नंदी ये बाहेर तुला बघतोच म्हणून ते गुडघ्या मिठी येऊन बसला पण महादेवानं आपल्या मंदिराचा दरवाजा बारीक केला त्याला मध्ये येता येऊ नये अशा पद्धतीचे महादेवाचे सगळ्याच ठिकाणचे मंदिराचे दरवाजे बारीक आहेत अशी एक आखी आहे काय तुमचं काय मत आहे याच्यावर असंच आहे आमच्या पूर्वज बी असंच म्हणतात असंच म्हणतात असंच म्हणतात असंच म्हणतात पण ह्याच्या कानात सांगितल्याशिवाय आपल्याला त्याचं दर्शन घेता येत नाही. तेच सांगायलो की बाबा परवानगी हे इथून घ्यावं लागतं पूर्ण आयुष्यभर त्यांना महादेवांना वाहून घेऊन जाण्याची जी ताकद आहे ती याच नदीच्या म्हणजे नंदी आणि महादेव ही एक नाण्याच्या 2 बाजू आहेत कुठल्याही मंदिरात हनुमंत आणि रामासारखं कुठल्याही मंदिरामध्ये नंदी आहेच तर आपण मध्ये बघूया नेमकं काय कॅमेरा आता हे जे आहे ना ही त्याच काळात त्याच काळात ही ही फक्त आता वरून चिटकावली. पण लाकडी लोखंडी ही जी लोखंडी दगडी आहे. दरवाजा आहे तोच आहे चला यामध्ये आपण दाखवू का आहे ती परिस्थिती बघा हे आहेत हे ब्रह्म का हे ब्रह्म विष्णू आणि महेश आणि महादेव म्हणजे हे महादेव देवादी देव महादेव ब्रह्म विष्णू महेश बघा महेश म्हणजे महादेव होय ना हा आणि ही पिंड बरं हे पाण्याचं काय पाणी सोडलं जाते महादेवाच्या पिंडीवर सारखं सारखं पाणी असावं बघा हे साधारणपणे किती वर्षाचं असेल हे 1000 वर्षाचं 1101 मधलं 1101 म्हणजे टाका मासुर्डी आणि हे अजून गडदेव देवीचं मंदिर हे 4-5 मंदिर दाखवले मी हे सगळे मंदिरं
हेमाडपंथी आहेत. बघा ही एकाच दगडापासून, एकच दगड, आणि बघा स्लॅब बांधले तर वर्षानं 2 वर्षानं पडतात. किती थंड आहे तुम्ही बघा हे. पूल बांधले लोकांनी 2 वर्षात, माणसासहित पुलं वाहून गेले. 1100 कसल्याही हजारो वर्षाची मंदिर आहेत. 1101 म्हणजे ही 2026 आहे, म्हणजे हजारो वर्षाचं हे 1600 वर्ष झाले जवळपास. 1600 तुमच्या हिशोबाने 1600 झाले पण हो 1600 झाले. 1100 मधलं म्हणजे 1600, 2500, बरं. 1500 वर्ष जवळपास झाले. आणि आता आमचं हे काय कसं आहे, आमचे पूर्वज, आमचे आजोबा असतील, हे असतील, पाऊस जर नाही पडला हा. तर ह्या मंदिरात पाणी भरते. पाणी भरतात ह्याला. नाही, एक सांगा, पाऊस जरी नाही पडला तर दुष्काळ जर पडायला लागला हा. आणि पाऊस जर नाही पडला झाला तर ही मंदिर पाण्यानं भरते. 4 दिवसामध्ये पाऊस येतो. पाऊसच येतो आमच्या समोरच्या हा. मला नाही समजलं, मला नाही. एक मिनिट थांबा. जसं एक मिनिट. हा. दुष्काळ पडणार आहे हा. हे साक्षात्कार या मंदिरातून दिसतो. दिसतो. म्हणजे दुष्काळ पडणार आहे म्हणलं की ही मंदिर पाण्यानं भरत आहे असं आता म्हणायचं. तसं नाही. ज्या वेळेस पाऊस पडत नाही, हा पाऊस काळ होत नाही, हा. पाणी आम्हाला गावात प्यायला मिळत नाही, त्यावेळेस पावसाळ्यामध्ये जर पाऊस पडत नसेल तर आम्ही काय करतो, सगळ्याला बोलवतो, त्या बारवतलं पाणी घेतो, याला पॅक करतो आणि ही पाणीनं मंदिर भरतो आम्ही. हा, हा, हा. 5व्या दिवशी येणे पाऊस 100% येणे. हे किती महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून मध्ये बोलू नका. ज्याला प्रश्न विचारतो त्याने बोला. म्हणजे आपल्या मंदिराची जी श्रद्धा आहे ती जनतेपर्यंत क्लिअर कळाली पाहिजे. आता मला सांगा, मी ह्यांनी सांगितलेली क्लिअरिटी करतो की जर दुष्काळ पडण्याचे चिन्ह असतील तर तुम्ही बेंबळी गावातले काही लोक बोलवता, ती पॅक करता, ही पूर्ण पाणी भरता. पाण्यात उभारता का तुम्ही? देवाला बुजवतो. देवाला बुजवलं की पाणी पडणार म्हणजे पडणार. 5व्या दिवशी पडणार, ही पडणार. हे साक्षात आमच्या समोरचं आहे, आमच्या समोरचं आहे. वा वा वा. तुम्ही गावाला सगळ्यांनी केलं हे, तुम्ही पण केलं. वा 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 वा. अजून काय देवाचं महात्म्य सांगता येईल आपल्याला? सगळ्याला पावणार आहे, पूर्ण गाव येतं पाया पडा रोज. माझं आता तुम्हाला आग्रह आहे बघा, या मंदिराचं डेव्हलपमेंट करा. तुमचं गाव कोणत्या आमदाराच्या ताब्यात येत आहे? राणा दादांना विनंती करा, इथं पाया पडाय बोलवा एकदा. आणि ही पुरातन वस्तू तुम्ही अजून खासदार साहेबाला बोलवलं होतं. खासदार साहेबाला बोलवा, कैलास दादाला बोलवा, आमदारांना बोलवा. आपण तेवढं डेव्हलपमेंट करण्यासाठी देऊ म्हणले ह्या वर्षामध्ये ते आपल्याला. किती देतो म्हणले? आता कमी देऊ नका म्हणावं, कमी जास्त लागते म्हणूनच त्यांनी थांबले. थोडा जर लागला असता तर त्यांनी दिला असता. कुंडीमा घ्या, राणा दादा कुंडीमा घ्या, कैलास दादा कुंडीमा घ्या. पण बेंबळीच्या या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये महादेवाची यात्रा भरावी, कारण हे पुरातन मंदिर आहे. आणि ह्याच मंदिराचे नाही, आपल्या बेंबळीमध्ये 5-10 मंदिर असू द्या, काही हरकत नाही. तुमचं भाजपचं हिंदूचं सरकार आहे ना, मग हिंदूची जनजागृती करण्यासाठी ही पुरातन मंदिरं विकासात्मक घडले पाहिजेत आणि मंदिराचा विकास झाला पाहिजेत. एवढी खडतर प्रवासच्या वतीनं सुद्धा मागणी. बेंबळी गावामध्ये महादेवाच्या मंदिराचा विकास व्हावा एवढीच गाववाल्याची मागणी आहे. पुढं अजून काय सांगता येईल तुम्हाला? हे बघा, हे महादेवाचं मंदिर आहे. बाळा हे दाखव सगळं. तुम्हाला काय, तुम्ही पुजारी आहेत का? पूजा करायला. अजून काय काय सांगता येईल इथं? तर हे आहे महादेवाचं पुरातन काळातलं मंदिर. बघा ही भिंत किती आहे रुंद. हे भिंत 3 फुटाची आहे का 2.5 फुटाची? ही इथून 6-7 फुटाची आहे. ही इथून इथपर्यंत बघा, हे साधारणपणे 3 फुटाची भिंत आहे. 7 फुटाची. हा, रुंद 7 फुटाची. बापरे. त्या काळात इकडं काय मागे वगैरे काय ती समाधी कशाची आहेत? ती नाही, ती शेतकऱ्याची समाधी. बर 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 बर. आणि त्याच्यावर लिपीत लिहिलेलं आहे. पण आता तिथं तुमचा कॅमेरा जावा लागतो. मोडी लिपीत आहे. अन्नभोगीवर झूम करून तिथून घेत ही इथून झूम कर. तिथून येत तिथं झूम कर. इथं बघ
सण ती सगळंच आहे त्याच्यावर. इकडे इकडे इथून सेंटरला या समोर त्याच्यात झूम कर. हे मोडी लिपीत त्या काळी लिखाण केलेलं आहे ना. 1101 क्लिअर दिसतंय, फक्त बाकीचं आपल्याला कुठं मोडी येणार आहे वाचायला. तर या ठिकाणी आता सर्वजण मागणी करा, भक्त मागणी करा. काय म्हणणं आहे बाबा, काय मागणी करता तुम्ही मंदिराच्या बाबतीमध्ये, काय मागणी करा? हे बाळवाची व्यवस्था करून द्यावी. या बारवची अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवस्था करून द्यावी. आणि हे इथं जर बारव चांगली बांधली गेली आणि बारवच्या बाजूला जर कठ्ठे केले बसण्यासाठी, तर यात्रेकरूला दर्शन करायला येणाऱ्या भक्तासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल. तुम्ही कधीपासून येता? जवळजवळ 1984 पासून 84 पासून. काय वाटतं अजून काय सुधारणा करावी? सुधारणा करावी म्हणजे काय, हे जे अंतलेश्वर मंदिर आहे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला देण्यासाठी खडतर प्रवास या ज्या चॅनलचं मी अगोदर या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. कारण आपण जे आपले मुद्दे मांडत असता ग्रामीण भागातले आणि लोकांना जागृत करत असता की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय आहे, पुरातन किती आहे, हे सगळं आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असता. त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम बेंबळीच्या ग्रामस्थांच्या वतीने मी तुमचं या ठिकाणी अगोदर स्वागत करतो आणि अभिनंदन देखील करतो. या ठिकाणी एक शिलालेख आहे. होय. त्या शिलालेखामध्ये म्हणजे अगदी 1-2 ओळी याच्यातलं फक्त वाचल्या गेल्या आत्तापर्यंत. तर याच्यावर 110 शके 110 असं लिहिलेलं आहे. आणि 17व्या शतकामध्ये याचा जीर्णोद्धार झालेला आहे. बर बर. म्हणजे जवळपास हे मंदिर 1900 वर्ष पूर्वीचं आहे. म्हणजे 1900 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. म्हणजे साधारणपणे 2000 वर्षापूर्वी. हा, हे इतकं जुनं मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास आहे की हा जगाच्या पाठीवर असं कुठंच मंदिर नाही. ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश हे महादेवाच्या पिंडीकडे हात जोडून उभे आहेत, असं मंदिर जगाच्या पाठीवर कुठे नाही आहे. अरे बापरे. इतकं पवित्र हे मंदिर आहे. आणि हिंदू संस्कृतीमध्ये जी पवित्रता मंदिराची गणली जाते ही 14 चौखड्यानं बनलेलं मंदिर आहे. बर बर. आणि ह्याला पूर्ण म्हणजे कसं कोण बनवलं काही इतिहास नाही. एवढ्या राजवटी झाल्या आत्तापर्यंत, रजाकाराच्या काळापासून पूर्ण राजवटी झाल्या. कोण बनवलंय काही याचा काही इतिहास आत्तापर्यंत कोणाला माहीत नाही, कारण खूप जुनं असं हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये आत्ता जे काय म्हणजे ह्याच्या अगोदरची जर तुम्ही परिस्थिती बघितली असती तर अतिशय हे होते. आता जर असं डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसतंय, वर्ष वगैरे झालेली अगदी चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे आणि जागृत असं हे मंदिर आहे. बर बर. आणि सनातन धर्माची सगळ्यात मोठी संस्कृती जी आपण म्हणतो बारव संस्कृती, ही बारव संस्कृती या ठिकाणी आहे. बर बर. आणि या ठिकाणच्या विटा आपण काय आध्यात्मिक म्हणणार नाही, सायंटिफिक म्हणा. ह्या जर विटा आहेत आता तुम्हाला त्या ठिकाणी विटा दिसतात बघा अजूनही. त्या झाडाच्या खाली थोडंसं आपण झूम करून घेतलात कॅमेरामॅनने तर तुम्हाला त्या विटा दिसतात. त्या जर आता पाण्यात पडल्या तर त्या विटा पोहतात. अरे बापरे. अजूनही म्हणजे तुम्ही आता सुद्धा तो प्रयत्न करून बघू शकता की त्या विटा पोहतात. म्हणजे ते बनवण्याची जी कृती होती त्यावेळची जी काय असेल ती त्या पद्धतीची होती. आदर्श घेण्यासारखं आहे. आदर्श घेण्यासारखं आहे. आणि हे बेंबळी जे गाव आहे ह्या गावाच्या प्रत्येक म्हणजे पूर्ण चौफेर जर तुम्ही फिरलात तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गावाच्या कडेला मंदिर दिसतील. इथं अंबाबाईचं मंदिर आहे, तिकडं मल्लिकार्जुनचं मंदिर आहे, खंडोबाचं मंदिर आहे. म्हणजे गावाच्या चौफेर असे मंदिर आहेत. आणि हे गाव आणि मस्जिद सुद्धा आहे तुमच्या. मस्जिद पण आहेत. अगदी सुसंस्कृतपणानं मोठ्या प्रमाणात आनंदाने राहतात. त्यांच्या सणाला आम्ही जातो, आमच्या सणाला ते जातात. ते आम्ही त्यांना पट्टी देतो, ते आम्हाला पट्टी देतात. म्हणजे सहकार्यानं अगदी चांगल्या पद्धतीने उत्सव इथं साजरे होतात ह्या गावामध्ये. आणि ही बेंबळी हे सरगाणा होतं पहिलं. सरगाणा म्हणजे निजामाच्या काळामध्ये जी काही मेन असं ठाणं होतं इथले पूर्ण असं मराठवाड्याची जी काही पूर्ण त्यांची रसद जमायची, पैसे वगैरे जमायचे. बरोबर. ते बेंबळीमध्ये जमायचे. इथली पाटी बँक होती त्यावेळेची बँकच म्हणायचं थोडक्यात. सरकारवाडा म्हणत होते. सरकारवाडा आणि अगदी मोठी अशी संस्कृती राजाकाराची. आणि हे बेंबळीचं म्हणजे इतिहास फार मोठा आहे की इथं पोलीस स्टेशन. सतावतोय. तुमचं नाव काय? माझं ओमप्रकाश कुंभार साहेब. हिंदू मुस्लिमाच्या दंगली उसळवण्याचे प्रकार होतात बरं का. त्यावेळेस राजाकाराच्या काळामध्ये 750 वर्ष राज्य मुस्लिमानं केलं. बरोबर आहे. त्यावेळेस जर त्यांच्या मनात आलं असतं सगळे मंदिर उद्ध्वस्त करून टाकायचे, बरोबर तर हे मंदिर राहिलं असतं का? नाही. याचा अर्थ असा आहे की त्यावेळेस एकमेकाचे मन जिंकण्यासाठी त्या माणसाने एकमेकावर अन्याय केला नाही, कारण त्यांच्याकडे नैतिकता होती. आता ती नैतिकता वाटते कसं? पण नैतिकता आहे.
तुमच्या आमच्यामध्ये नैतिकता निश्चितच हा, हा, हा. आहे, पण काही संधी साधू लोक आपल्या त्याचा फायदा घ्यायला म्हणजे बघतात. राजकारणी माणसं आपण त्यांना डायरेक्ट पण म्हणायचं नाही. आज तुम्हाला माहिती आहे साहेब कसं बरोबर, असतं की, बरोबर. पण आता आम्ही सगळ्याला एकमेकाच्या सणाला जातो, त्यांच्या ईदला आम्ही जातो, आमच्या दिवाळीला ते घरी येतात. आमच्या मनामध्ये कसलंच वितुष्ट नाही आहे तुम्ही काय त्यांच्याबद्दल. सांगा बेंबळीच्या माध्यमातून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजेत आणि मंदिराचा विकास झाला पाहिजेत आणि इथं येणारे जे लोक आहेत भाविक भक्त यांना समाधान वाटावं, यांनी कुटुंब घेऊन यावं, आपले नातवंड घेऊन यावं, अशा पद्धतीचा या भागातला विकास व्हावा, यासाठी तुम्ही सरकारला काय सांगाल? मी आपल्या माध्यमातून सरकारला एकच विनंती करतो की फक्त ह्या मंदिराचा प्रचार व्हावा. बस बस प्रचार झाल्यानंतर लोक या ठिकाणी येतील, बघतील, बघितल्यानंतर आपल्याकडून सरकारकडून काही नको, लोकांच्याच माध्यमातून आपण याला उभं करू, प्रचार जेणेकरून करण्याची जबाबदारी खडतर प्रवासने घेतलेली अगदी आहे. आपण बेंबळी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी तुमचे फक्त आभार हे मानतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर किमान या भागातून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीनं ज्या मतावर निवडून गेलेत त्या मतदाराचं मन जिंकण्यासाठी किमान ब्रह्म विष्णू महेश यांचा आदर्श घेऊन आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं करावं म्हणून मंदिरं अत्यंत चांगल्या पद्धतीनं बनवावे आणि लोकांचे मनं जिंकावे, अशी खडतर प्रवासच्या वतीनं त्यांना सूचना आहे आणि त्यांना शुभेच्छा आहे की तुम्ही कराल अशी आमची अपेक्षा आहे. तुमची काय अपेक्षा आहे? माझी पण तीच अपेक्षा आहे. आता जी सरांनी म्हणले हा. की बाबा जनजागृती करून, जसं ते सर म्हणतात की जनजागृती झाली, लोक आले की त्याचं डेव्हलपमेंट होईल. सरकारकडे आता आपण साहेब मागणी तुम्ही केलेली आहे. कुंभार सर, आता माझी तुम्हाला विनंती आहे की हे निवडून गेलेले जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य तर तुमचे सांप्रदायिकच आहेत आणि मग खासदार असतील, आमदार असतील, कोणत्याही पक्षाचे असू द्या, त्या लोकांना प्रत्येक कार्यक्रमाला इथं बोलवा, यांची जनजागृती करण्यासाठी मला बोलवा आणि या लोकांकडून आर्थिक मदत घेऊन याचा जास्तीत मी जास्त खासदार- विकास कसा करायचा आहे हे बघा, अशी एक खडतर प्रवासच्या वतीनं गावकऱ्यांना मी काय विनंती. केलं होतं, खासदार साहेबांना बोलवलं होतं. मग खासदार साहेबांनी 4-5 वर्षापूर्वी हे रस्ता करून दिला. इथं रस्ता नव्हता, काय नव्हतं, काहीच नव्हतं इथं. खासदार साहेबांनी, मग मी सांगितल्यानंतर खासदार साहेब आले, मग ती विहिरीचं बजेट कुटीच्या पुढचं चाललं. मग म्हणले आपलं सरकार नाही, आता 1 कोटीचं मी बसवतो कशामध्ये, तर माझ्या ह्यानं तुम्ही वर्ष 6 महिन्यात थांबा, एवढा रस्ता तर तुम्ही करा आणि हे तुमचं 100% मी तुम्हाला करून देतो, ही असं खासदार साहेबांनी आपल्याला आश्वासन तुमचं काय दिलं. मत आहे, कोणत्या माणसांनी मदती कराव्या? मदती मी गव्हर्नमेंटकडून कसलीही अपेक्षा ठेवत नाही. कसं आहे, तुम्ही आम्ही ज्या वेळेला इथं स्वतःचं दान करू, श्रमदान करू, त्यावेळेस त्यांना त्यावेळेला ह्याचं महत्त्व लक्षात येतं. Correct. आयतं मिळाल्यानंतर महत्त्व लक्षात येत नाही. बरोबर आहे. म्हणून मी फक्त एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो तुम्हाला की तुमच्या माध्यमातून फक्त प्रचार करा की या ठिकाणी अंतलेश्वराचं मंदिर असं आहे, आपण एक दिवशी त्या ठिकाणी जाऊन फक्त बघून यावं. लोक आपोआप या ठिकाणी येतील आणि आर्थिक मदत करतील आणि स्वतःचं परिश्रम देखील या ठिकाणी करून ह्या मंदिराचा जाज्वल इतिहास पूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याचं काम हे लोकांच्याच माध्यमातून होईल असं मला अगदी मनातून हे वाटतं. कुंभार सर आहेत. नाव काय म्हणलं तुमचं? माझं ओमप्रकाश कुंभार. तुमचं? राजाभाऊ नळेगावकर. मोहन कुंभार. मोहन कुंभार. या जास्त बोलणार या. या पाटील पांडुरंग. पाटील. बघा, हे गावकरी आहेत, श्रद्धाळू आहेत आणि सर्वांना वाटते की 2000 वर्षाचं हे मंदिर आहे. फक्त या मंदिरासाठी आपलं योगदान अगोदर द्या. आपलं योगदान जर अगोदर गेलं तर निश्चित राजकीय नेत्यांना आत्मपरीक्षण करायची एक संधी आपण देऊया आणि त्यांनी स्वतःहून म्हटलं पाहिजे की या मंदिराचा विकास करण्यासाठी मी माझ्या आमदार निधीतून, माझ्या खासदार निधीतून आणि माझ्या जिल्हा परिषदेच्या निधीतून, अर्चनाताई पाटील असतील, राणादादा पाटील आहेत, ओमदादा निंबाळकर आहेत, खासदार आहेत आणि कैलासदादा पाटील हे सुद्धा आमदार आहेत. या चौघांनी जर विचार केला तर बेंबळीच्या पाचीही महादेवाच्या मंदिराचं, मस्जिदीचं आणि या गावातल्या सगळ्याच मंदिराचे 100% विकास होईल आणि या बेंबळी गावातल्याच नाही तर या परिसरातल्या जनतेचं मत आपल्या बाजूनं खेचण्याचं काम आणि त्यांचं मन जिंकण्याचं काम आपल्याच माध्यमातून होणार आहे. तर ईश्वराची सेवा करा. ईश्वराशिवाय जगात दुसरं कुणी नाही. हवा दिसत नाही पण तुम्हाला जगवते. देव नाही म्हणत बसू नका. देव आहे
म्हणून तुम्हाला सुख समाधान लाभते. याच ठिकाणी समाधान मिळवण्यासाठी माणसं गावं सोडून चालले, राज्य सोडून चालले, देशाच्या कानाकोपऱ्यात चालले, डोंगरावर महादेवाचे मंदिर पाहण्यासाठी चालले. पर्वती पर्वतावर महादेवाचे मंदिर आहे. संत तुकाराम महाराज भामऱ्या डोंगरावर जाऊन बसले. हे सगळं समाधानासाठी आहे आणि आमच्या आयुष्यामध्ये समाधान मिळावं म्हणून महादेवाच्या या ब्रह्म विष्णू महेश असणाऱ्या अंतलेश्वर मंदिराचा विकास तुमच्या हातून घडावा एवढीच भावना बेंबळीच्या ग्रामस्थाची आहे. बघू बेंबळीच्या या सर्व नागरिकाचा विश्वास या खासदार आमदारावर आहे. तो विश्वास पूर्ण होईल का आणि बेंबळीच्या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार विकास आणि चांगलं पर्यटन स्थळ इथं बनेल का याकडेच आता लक्ष आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये सर्वच भक्तांनी महादेवाच्या मंदिराचा विकास व्हावा का नाही या कमेंटमध्ये विचार नोंद करा. धन्यवाद बेंबळीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. प्रवास चॅनल आपलेही धन्यवाद. खडतर प्रवास चॅनल आपलेही धन्यवाद. तर हे आहेत अशोक माळी. बेंबळीच्या या महादेवाच्या मंदिरामध्ये हे फक्त मला समाधान मिळावं एवढीच भावना घेऊन हे दररोज पूजा करतात. आपण झाडझोड त्यांना ते आलंच झाडझूड म्हणजे पाया पडताच की तुम्ही पूजा आहे का नाही. ते किती दिवसापासून करता, किती दिवसापासून? 10-15 वर्ष झालं. 15 वर्षे. बरं काय करावं वाटते, का बरं करावं वाटते? आपल्याला मानसिक समाधान मिळालं ह्याच्यापासून म्हणून. किती जमीन आहे तुम्हाला? मला किती 2.5 एकर आहे आता. म्हणजे पहाटे किती वाजता येतात तुम्ही? मी पहाटे 5-5:30ला येतो दररोज. किती मुलं आहेत? 1 मुलगा 2 मुली आहेत. ते लग्न आहे ते झालेत सगळे. लोकांना करोडो रुपये असताना सुद्धा समाधान मी मिळत पहिलं 25 वर्ष गुत्तेदारी केलो. होय. त्यावेळेस 50 लाख म्हणजे 50 लाखापर्यंत रजिस्ट्रेशन होतं. 5व्या क्लास 50 लाखापर्यंत रजिस्ट्रेशन होतं. 79 पासून आपलं ग्रामपंचायत ग्रामपंचायत मेंबर राहिलेला आहे. म्हणजे इकडे महादेवाकडे कसं काय वळलात तुम्ही? ही आपल्या शेत आहेत जवळ असल्यामुळे घरचंच मंदिर असल्यासारखं आहे. घरचंच मंदिर असल्यासारखं. पण मला आमच्या आजोबापासून म्हणजे ती झालं. सेवा पण आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला समाधान काय वाटतं? समाधान काय आपलं सगळं व्यवस्थित मुलं हे ते सगळं सुख कशामुळे लागली वाटते? सगळं हे परमेश्वरामुळेच आहे ना सगळं. परमेश्वरामुळे समजा. हीच म्हणून नाही. आता इथं मंदिर आता हे सुद्धा म्हणजे पाणी मारणं करणं आपण म्हणजे जाता येतं सगळ्याच मंदिराची सगळं सेवा करावं वाटते. सेवा करावी वाटते. अरे वा आपल्याला काय वा नाही. वा कुणाला वा. विचार आता तुम्ही इथं किती वाजता येतात? इथं 5:30ला बरोबर दररोज. आणि गावाला वगैरे गेला तर? गावाला इथली सोय करून जातो. अरे बापरे. हा. एका दिवशी जाता दिंडीला जातो 2 दिवस वर्षातून. नाही तर कधी नाही. आता मुलीचं लग्न होतं तर पहाटे 3ला येऊन झाडून मी पुन्हा लग्नाला नेला गेला. नाव काय तुमचं? अशोक माळे. फक्त समाधान मिळतंय समाधान म्हणून मोफत महादेवाची सेवा करायची. हा. सेवा मोफत म्हणजे आपल्याला समाधान आपल्याला वाटतं. समाधान वाटतं. बघा हे कशा पद्धतीने आहे. हे काय पुजारी नाहीत. कुठला काय काहीतला नाही, काय नाही. कुठला नारळ सुद्धा मी आणि या मंदिराचं फोडून सगळं- इथं वाटत होतो सगळ्या सगळी गल्लीत. फरशी बिरशी तुमच्याच माध्यमातून माध्यमातून कुणी दिली देणगी दिली तुमच्यासारख्याने ती लगेच त्याच्या खर्च घालायची. हा त्याच्यात खात काम चालू केलं. मागाय कुणालाही गेलो नाही. हा. काय नाव म्हणा तुमचं? अशोक माळे. बघा हे अशोक माळे आहेत. श्रद्धा कशी असते ईश्वरावर हे आपल्याला कळतंय. तर अशी सेवा करत राहा. आपल्याला काय कुठला आणि चमत्कार असं काय बरं ह्याचं काय तुम्हाला भावी काळामध्ये या मंदिराचा विकास करण्यासाठी काही देणगी वगैरे कोणाला मागितली का? नाही ना न मागता दिलेलो वा, बऱ्याच वा, वा. जणांना. ठीक आहे. ही अशी श्रद्धा असते. महेश गिरवलकर म्हणून आहेत. हा. त्यांनी कमी जास्त पडले की देतात ते. महेश गिरवलकर. हा किती बी पैसे लागू द्या कमी जास्त पडले की त्यांनी 50,000 महेश गिलवरकर यांची सुद्धा तुमची सुद्धा पुन्हा एकदा मुलाखत घेऊया आणि महादेवाचा मंदिराचा विकास करूया. गिरवलकर कंपनी म्हणा हे सगळे कोण बी आता आमची ते नळे वगैरे राहत होते वकील साहेब हा. बाप्पा ते पण देत होते. ते पण देतात बोलवून काय काय चालू केले. चला ठीक आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या महादेवाच्या मंदिराचा विकास कसा होत आहे ते पाहूया. हे बेंबळी गावचं मंदिर आहे. धन्यवाद.